राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। झाली गंमत अशी, मी पोरीला जेवायला आवाज दिला पण पोरगी बसली पतंग उडवीत। मला वाटलं तिला पतंग उडवता येते का नाही, पण ना तिने पार पतंग ढगात नेऊन घातली। मी वर पतंग इकडे पाहत होतो, माझ्या डोळ्यातून पाणी आलं। आमच्या दीदीची नेमकी काय भानगड चालली, तिची पतंग तर खाली पडेल। या पोरांनी मला पाहिल्यावर त्यांनी तोंड तिकडे करून घेतलं। आज आहे ना मकर संक्रांत असल्यामुळं आम्हाला जायचं होतं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये। मी आपलं तुमच्याशी बोलता बोलता पोहोचलो ना विठ्ठल रुक्माईच्या मंदिराजवळ। चला म्हणलं आता मंदिरात जाऊ दर्शन घ्यायला। आयला नेमकी भानगड झाली ना, मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावलं होतं। मी लगेच गेलो आणि चावी घेऊन आलो। पोरगी मला म्हणे मी दरवाजा उघडीते। पोरीने दरवाजा उघडले मध्ये गेलो। आम्ही सगळ्यांनी विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं। पोरगी मला म्हणे आपण आता संगमावर जाऊ महादेवाचं दर्शन घ्यायला। मग काय भावानं आम्ही लागलो ना जोगली रस्त्याला। जोगलटिंबीच्या अलीकडे संगमावर जायला रस्ता आहे। आम्ही कमानी मधून टर्न मारलं, पोहोचलो ना मंदिराजवळ। आता आपण पहिलं नदीवर जाऊ, हातपाय धुवू, मग नंतर महादेवाचं दर्शन घेऊ। इथं दोन नद्या एकत्र मिळाल्या म्हणून याला संगम म्हणते। तुम्हाला इकडून त्या बाजूला जायचं असेल तर होडीची सुविधा करेल। आमच्या पुरीला मांजरीचं एवढं ती माडेव घेऊन बसली। आमची होम मिनिस्टर मला म्हणे आता बाद झाले रिकामे उद्योग, चला मंदिरात जाऊ। मगाशी आपण जी होडी पाहिली ना, आता ती इथं काढायला आली। मी आपलं पायऱ्या चढून महादेव मंदिराकडे आलो। आईला पोरगी तर माझ्या आधी मंदिरात आली। हर हर महादेव। आम्ही सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं, घरी पोहोचलो। चला म्हणलं आता निवंत बसू, पण काच काय मला रिकामं काम लागलंच। प्यायच्या टाकीतलं पाणी संपेल होतं। मग काय गेलं पळत पळत मोटर चालू करायला। मी आमच्या विहिरीत डोकावून पाहिलं, पाणी बरं होतं। मग काय मोटर डळावली। मोटर बंद करून घराकडे आल्यावर आमच्या मम्मीचं धन उपटायचं काम चालू होतं। मग काय मी बी लागलो ना धन उपटायला सणा दे धनकान गावठी जनका। आपला नादच खुळण बंगल्याजवळ मळा। मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा फॉलो करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।